अगं चल की झोपायला, किती उशीर झालाय बघ, अजून मी झोपायला तयार नाहीस ना तू? मी तुला सांगितलं ना मला नाही आली झोप. मी दादा आजोबांना गुड नाईट केल्याशिवाय मी नाही झोपणार आहे आता. हे बघ हिरा, आजोबांच्या बाबतीत ना मला सारखं सारखं तेच बोलायला लावू नको. तुला सांगितलं ना एकदा मी. इकडे मी तुला सांगितलं ना मला झोप आली नाही आणि मी झोपणार नाहीये. खूप हट्टी झाली आहे हिरा, ऐक माझं. थांब की, तू तशी नाही ऐकायची. थांब, मी गीता आत्यालाच बोलवते, ती झोपेल तुला. तर हट्टपणा करा पाहिजे. हिरा, अरे वा, अजून झोपली नाहीस होय? अगं हिरा, चल झोपायची वेळ झाले ना, चल आपण झोपायचं. तू काय जबरदस्ती करतेस मला? मला नाही आली झोप. अगं इकडे हे ठेव ही खेळणी, चल शांतपणे झोपायचं. मला नाही आली झोप. हिरा, हे बघ असं नाही करायचं. चल, मला तू नाही आवडत. हिरा, असं बोलतात मोठ्या माणसांची. काय झालं ग? अगं काय झालं? तू ही बघ ना मला मारते. चालू, तू हिरावर हात उचलला. या मारत नव्हते, मी तिला झोपायला आले होते फक्त. पण ती खोटं बोलू नको, त्याशिवाय ती एवढी रडायचीच नाही. पण तुला लाज नाही वाटत तिच्यावर हात उगारताना? हा, शांत हो, शांत. हे बघ, आई साहेब, अहो एवढे दिवस झाले दादासाहेबांचा अजून बी काय पत्ता नाही. वाडा कसा सुना सुना झालाय त्यांच्या बिगर. दादासाहेब तसे देव माणूस आहे तो. आता मी इथं आले तेव्हापासून बघते, ते नेहमी समजांच्या भल्याचा विचार करायचे. प्रत्येकाला न्याय कसा मिळेल तेच नेहमी बघायचे. पण आता दोन माणसांमध्ये न्याय करायचा म्हणल्यावर एकाला मिळालेला न्याय हा दुसऱ्यासाठी अन्यायच असतोय ना. आणि कोणाच्या टकुऱ्यात काय विचार येईल ना, काय सांगता येत नाही. म्हणजे जरा स्पष्टच बोला, आम्हाला कळना झालं काय म्हणतेस. अहो आईसाहेब, मनात राग धरणारी माणसं सापासारखी डूक धरून असतात. पण आता आपल्या दादासाहेबांच्या बाबतीत तसं काय नाही होणार. अहो पण काळ आणि येळ कधी काय सांगून येत असते का? शालू, पुन्हा असं बोलू नकोस.